हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 8वी NMMS पेपर क्रमांक 2 बौद्धिक क्षमता चाचणी. तर पहा मित्रांनो, या पुस्तकमधलं आपलं स्वाध्याय चालू होतं. स्वाध्याय आहे आपला 2.3. 2.3 मधले आपण प्रश्न पाहत होतो. तो आहे 2.3 मध्ये गटाशी जुळणारा पर्याय शोधायचा. तर याच्यामधले 20 प्रश्न झाले होते मित्रांनो. आता आपण आज 21व्या प्रश्नापासून प्रश्न सुरू करणार आहोत. तर पहा मित्रांनो, 21वा प्रश्न तुम्हाला काय दिला. 21वा प्रश्न इथं आहे, तो आपण लिहून घेऊया, मग नंतर त्याला सॉल्व करूया. तर तुम्ही जर बघितला तर 21वा प्रश्न आहे आपल्याकडे इथं. त्याला पहिला आपण व्यवस्थित ह्या पेजवर लिहून घेऊया. तर बघा, 21वा प्रश्न आहे. हा 21वा क्वेश्चन आहे आपल्याकडे. DPHT हा एक पद आहे. KWLX हा एक पद आहे. COMY हा एक पद आहे. असे 3 पदं आहेत मित्रांनो. याच्यामध्ये काय संबंध आहे ते शोधायचं आहे आणि तोच संबंध पर्यायापैकी कोणाला येते ते पण शोधायचं आहे आणि तो पर्याय शोधून काढायचा आहे. तर तुम्ही जर बघितला मित्रांनो, तर तुम्हाला हे अक्षरं जर व्यवस्थित ठळक दिसत नसतील तर व्हिडिओला फुल स्क्रीन करून पहा मित्रांनो. मोबाईल आडवं करून पहा, म्हणजे तुम्हाला सरळ दिसतील. आता तुम्ही जर याच्यामध्ये काय संबंध आहे ते जर शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर याच्यामध्ये काय जाणवते, आपण काय करूया, आपण याचे नंबर लिहूया. ABCDचे जे क्रमांक आहेत ते लिहू. बघा, Dचं क्रमांक किती असते? Dचं क्रमांक 4 असते. Pचं क्रमांक आहे आपल्याकडे, Pचं क्रमांक 16 आहे. Hचं क्रमांक किती? 8 आहे. आणि Tचं क्रमांक किती आहे? Tचं 20 क्रमांक आहे. नंतर Kचं पण लिहून घेऊ आपण, 11. W किती आहे? 23. L किती आहे? 12. आणि X किती आहे? 24. X 24 आहे. नंतर बघा, C आहे 3, O आहे आपल्याकडे 15 आणि M आहे आपल्याकडे 13 आणि Y आहे आपल्याकडे 25. आता जर तुम्ही याच्यामध्ये बघितलात मित्रांनो, तर याच्यामध्ये काय दिसते पहा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये काय जाणवते, तुम्ही जर याच्यामधला संबंध काढण्याचा जर प्रयत्न करत असाल तर पहा, याच्यामध्ये संबंध जर पाहिला आपण तर इथं बघा 16 आहे, इथं 4 आहे, नंतर इथं 8 आहे, इथं 20 आहे याचे क्रमांक. इकडले क्रमांक जर व्यवस्थित आपण लक्ष दिलं तर काय होते, या 4मध्ये जेव्हा आपण 12 ॲड करतो, 4मध्ये 12 ॲड करतो तेव्हा काय होते, 16 क्रमांक येते मित्रांनो. 4मध्ये 12 ॲड केलं तर 16 येते आणि 16वा क्रमांकचं अक्षर त्यांनी इथं लिहिलेलं आहे. परत बघा, या 8मध्ये आपण किती ॲड केलं तर 20 येते. 8मध्ये आपल्याला 12 ॲड करावं लागेल, तर 8मध्ये 12 ॲड केल्या तर 20 येते आणि 20वा क्रमांक त्यांनी इथं लिहिलं. सेम याच्यामध्ये मी तसंच केलं बघा मित्रांनो. 11मध्ये जर तुम्ही 12 ॲड केल्या, 11मध्ये जर 12 ॲड केल्या तर 23 येते आणि 23वा क्रमांक लिहिलेला आहे. 23वा क्रमांकाचं अक्षर लिहिलं आहे. परत याच्यामध्ये 12 ॲड केलं बघा, 12 1 12 12 2 24 होते. याच्यामध्ये 12 ॲड केलं म्हणजे 24व्या क्रमांकाचं X लिहिलं आहे. याच्यामध्ये सुद्धा 12 ॲड केलं मित्रांनो. पहा, 3मध्ये जर 12 आपण ॲड केलं तर 15 होते आणि ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, 12 ॲड केलेले आहेत. म्हणजे ह्या दोघांमध्ये 12 ॲड केलं, ह्या दोघांमध्ये 12 ॲड केलं, ह्या दोघांमध्ये, ह्या दोघांमध्ये, हा सगळ्या दोघांमध्ये 12चा फरक आहे. म्हणजे जो पहिला अक्षर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 12 ॲड करायचं आहे, म्हणजे हा संपून जातो. मग परत ह्याचं आणि ह्याचं घ्यायचं नाही, फक्त ह्या दोघांचं सेपरेट 12 ॲड करायचं आहे आपल्याला. नाहीतर तुम्ही पहिला दुसरा, दुसरा तिसरा, तिसरा चौथा असं ॲड करशाल. असं ॲड केलं नाही, पहिला दुसरा नंतर तिसरा चौथा असं ॲड करायचं आहे. ह्यांच्या दोघांमध्ये 12, ह्यांच्या दोघांमध्ये 12 असं. मग असं आपण पर्याय शोधूया. आता जर पर्याय बघितला तर पर्याय क्रमांक 1 आहे आपल्याकडे. पर्याय क्रमांक 1 काय आहे पहा, तो आहे A आहे, M आहे, P आहे आणि B आहे. मग याचे आपल्याला क्रमांक लिहून घ्यावं लागेल. काय लिहून घ्यावं लागेल? क्रमांक. तर पहिला आपण क्रमांक ह्याचे लिहून घेऊ. तर पहा, क्रमांक Aचं 1 येते, Mचं 13 येते, Pचं 16 येते आणि Bचं किती येते मित्रांनो? Bचं येते 2. आता जर बघितला तर या 1मध्ये 12 ॲड केल्यानंतर 13 येते मित्रांनो, बरोबर त्यांनी केलं. पण या 16मध्ये 12 ॲड केल्यानंतर 2 येत नाही मित्रांनो, म्हणून हे 2 चुकीचं दिलं, म्हणून हा पर्याय येणार नाही. आता बघा दुसरा पर्याय. दुसरा पर्याय काय आहे आपल्याकडे? S आहे, E आहे, I आहे आणि U आहे. मग आपण Sचे ते क्रमांक लिहून घेऊ. S 19 आहे, E आहे 5
आय आहे आपल्याकडे 9, आय किती 9 आहे आणि यू आहे आपल्याकडे 21. बघा 19मध्ये 12 ॲड केलं तर 5 येते का? येत नाही, म्हणजे पहिलाच ऑप्शन इथं कटून गेलं, हे दुसरा बी क्रमांक येणार नाही. तिसरा ऑप्शन बघूया. तिसरा आहे आपल्याकडे बी, एन, ई आणि क्यू, हे असे आहेत. मग याचे आपण पहिलं क्रमांक लिहून घेऊया. बीचं क्रमांक किती 2 आहे, एनचं क्रमांक किती 14 आहे, ईचं क्रमांक किती आहे 5 आणि क्यूचं क्रमांक किती आहे 17. आता बघा ह्या 2मध्ये आपण 12 ॲड केलं तर किती येते मित्रांनो? 14 होते. 2मध्ये 12 ॲड केलं तर 14 आणि 14 इथं दिलेलं आहे आणि 14व्या क्रमांकाला एन असतो, आपण आत्ताच लिहून घेतलो, म्हणजे एन बरोबर दिलं. परत आता ह्यांच्या दोघांचं या 5मध्ये किती ॲड करायचं? 12 ॲड केलं, 12 ॲड केलं तर 17 येते आणि 17व्या क्रमांकाचं क्यू दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असते मित्रांनो. अशा प्रकारे 21व्याचं उत्तर आहे 3. आता आपण बघूया 22वा प्रश्न. तर पहा 22वा प्रश्न आपण लिहून घेऊया. इथं काय दिला? CD हा एक आहे, नंतर HE हा एक आहे, त्याच्यानंतर AG हा एक पद आहे. मग आपण ह्याच्यामध्ये काय करू? सेम ॲज इट इज नंबर टाकून घेऊया. आता जर नंबर टाकून घेतलात तुम्ही तर काय होते? Cचा क्रमांक आहे आपल्याकडे 3 आणि Dचा क्रमांक आहे 4, Hचा क्रमांक आहे 8 आणि Eचा क्रमांक आहे आपल्याकडे 5 आणि Aचा क्रमांक 1 आहे, Gचा क्रमांक 7 आहे. आता हे जर क्रमांक तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर पहा मित्रांनो, हे 34 आहे, याच्या 34 बनते, म्हणजे हे जे 34 बनला आणि हे 34 कसं आहे? 17 1 17, 17 2 34, म्हणजे 17च्या पटीमधला आहे या दोघाचा क्रमांक. या दोघाचा क्रमांकसुद्धा 17च्या पाड्यामध्ये आहे. पहा मित्रांनो, 17 1 17, 17 2 34, 17 5 85 होते, म्हणजे 17च्या पटीत आहे, म्हणजे 5 नंबरला येतो. हे 17च्या एकच नंबरला येतो, पहिल्याच नंबरला येतो, 17 1 17 येतो. म्हणजेच ह्या दोघापासून जे अक्षर तयार झालं तो 17च्या पटीत आहे, 17च्या पाड्यातला आहे. तसंच आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे. तर ऑप्शनमध्ये जर बघितलं तर पहिलं ऑप्शन आपल्याकडे आहे BJ, दुसरं आहे आपल्याकडे FH. आता याचे क्रमांक लिहू. B किती आहे आपल्याकडे? 2 आहे. J किती आहे आपल्याकडे? 10 आहे. J किती आहे? 10 आहे. आता 210 तर येते का? ऑप्शन ते 17च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून हा चुकीचा आहे. दुसरं ऑप्शन बघा, F किती आहे आपल्याकडे? F 6 आहे. H किती आहे? 8 आहे. मग आता 17च्या पाड्यामध्ये हे 68 नंबर बनते मित्रांनो. कसं बनते? 68 17च्या पाड्यामध्ये आहे, 17 गुणिले 4, 17 चौक 68 होते, म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 23वा. आता बघा 23वा क्रमांकचा प्रश्न आपण इथे लिहून घेऊया. तो आहे आपल्याकडे 23वा. AZCX हा एक पद आहे, BYDW हा एक पद आहे, GTIR हा एक आहे, त्याच्यानंतर JQLO हा एक पद आहे. मग आता हे असे 4 पदं आहेत त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काय संबंध आहे ते शोधू आपण. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्या आपण काय करूया? क्रमांक लिहून घेऊया. क्रमांकाचं लिहिणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रत्येकामध्ये क्रमांक लिहूनच बघायचं आहे. आता Aचं 1 येते, झडचं किती येते? 26 येते, Cचं 3 येते आणि Xचं 24 येते. बघा Bचं 2 येते, Yचं 25 येते, Dचं 4 येते, Wचं 23 येते, Gचं येते 7, Tचं येते 20 आणि Iचं येते 9 आणि Rचं क्रमांक आहे 18. आता बघा Jचं क्रमांक आहे 10, Qचं क्रमांक आहे 17 आणि Lचं क्रमांक आहे 12 आणि Oचं क्रमांक आहे 15. आता ह्यांचं क्रमांक आहेत. हे क्रमांक जर बघितला तर याच्यामध्ये कसं आहे पहा मित्रांनो. आता जर आपण बघितलं तर हे 1 आहे आणि याच्यामध्ये किती? इथं 3 आहे, म्हणजे 1मध्ये आपण इथं 2 ॲड केलं तर 3 बनते. आता इथं बघा या 26मधून 2 मायनस केला तर किती बनते? 24 बनते. बघा 26मधून 2 मायनस केलं 24 इथं लिहिलं. बघा इथं 1 आहे, 1मध्ये 2 ॲड केलं तर 3 आलं, म्हणजे हे असं प्रकार चालू झाला. म्हणजे पहिल्याचं आपल्याला 1 सोडून ॲड करायचं, म्हणजे इथं 2 ॲड करायचं आहे, इथं 2 काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. बघा 25मधून 2 गेले 23वा अक्षर लिहिलं. मग या 2मध्ये 2 ॲड केलं 4 नंबरचं अक्षर लिहिलं. इथे बघा 7मध्ये 2 ॲड केलं तर 9 झालं आणि 20मध्ये 2 मायनस केलं तर किती झालं? 18वा लिहिलं. बघा 10मध्ये 2 ॲड केलं तर काय झालं? 12 झालं आणि 17मध्ये 2 मायनस केलं
तर किती झालं 15 झालं. मग अशा प्रकारचा ऑप्शन आहे की नाही आपल्याला शोधायचं आहे. आता जर आपण बघितलं तर पहिला ऑप्शन बघूया आपण. पहिला ऑप्शन काय आहे आपल्याकडे CXFU हा आहे. मग याचे आपण काय करूया क्रमांक लिहून घेऊया. आता याचे क्रमांक जर बघितले आपण तर Cचं क्रमांक येते आपल्याकडे 3, Xचं क्रमांक येते 24, Fचं क्रमांक येते 6 येते Fचं आणि Uचं क्रमांक येते आपल्याकडे 21. मग आता या 3मध्ये 2 ॲड केलं तर 5 होते, पण इथे किती दिलं आहे 6 दिलं आहे. F किती आहे 6 नंबरला आहे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. आता दुसरा बघू आपण. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे कोणता आहे D आहे W आहे S आहे H आहे. मग Dचं क्रमांक 4 येते, Wचं क्रमांक 23 येते आणि Sचं क्रमांक येते 19. मला सांगा हे 4मध्ये जर आपण 2 ॲड केलं तर 19 बनते का? बनत नाही, म्हणजे हा बी ऑप्शन चुकीचा आहे, लगेच कळते. आता आपण तिसरा ऑप्शन बघूया. तिसरा आहे EVGT. बघा EVGT हा तिसरा ऑप्शन आहे. आपण याचे क्रमांक लिहू. ईचा क्रमांक आहे 5, Vचं क्रमांक आहे आपल्याकडे 22 आणि Gचं क्रमांक आहे आपल्याकडे 7. बघा Tचं क्रमांक आहे आपल्याकडे 20. बघा हा जमते. या 5मध्ये जर आपण 2 मिसळलं तर 7 येते आणि या 22मध्ये जर आपण 2 मायनस केल्या तर 20 येते. बघा या 22मधून 2 मायनस केल्या 20, 5मध्ये 2 मिसळल्या 7, म्हणजे हा क्रमांक तिसरा बरोबर उत्तर आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं बसत आहे, म्हणून प्रश्न 23व्याचं 3 आहे उत्तर. आता बघू आपण 24व्या क्रमांकाचा क्वेश्चन. पहा 24व्या क्रमांकाचा क्वेश्चन काय दिलं आपल्याला. 24व्या क्रमांकाचं क्वेश्चन आपण घेऊन घेऊ. पहिलं B आहे, D आहे, BDH, नंतर दिलं आपल्याला FLX, नंतर दिलं EJT. हे असे 3 आहेत. तर आपण काय करू, ह्याला परत एकदा नावं देऊन टाकू. बघा हे B किती आहे 2, D किती आहे 4, H किती आहे 8, F किती आहे 6, L किती आहे 12, X किती आहे 24, E किती आहे 5, J किती आहे 10 आणि T किती आहे 20. हे असे क्रमांक आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय होते पहा मित्रांनो. आता इथं 2चं 4, 4चं 8 कळूच लागलं, 6चं 12, 12चं 24, 10चं 5चं 10, 10चं 20, म्हणजे ह्याचं गुणाकार करत आहे. ह्या 2ला कितीनं गुणलं, 2ला 2नं गुणलं तर 4, 4ला कितीनं गुणलं 2नं गुणलं तर किती होते 4 2 8. बघा 6ला कितीनं गुणलं 2नं गुणलं तर 12, 12ला कितीनं गुणलं 2नं गुणलं तर 24. बघा 5ला कितीनं गुणलं 2नं गुणलं तर 10 आणि 10ला कितीनं गुणलं 2नं गुणलं तर 20, म्हणजे 2च्या पटीमध्ये असणार आहेत. तर आता आपण ऑप्शन बघूया. तर ऑप्शन पहिला आपण इथं लिहून घेऊया. पहिलं आहे आपलं CIL. मग बघा Cचं क्रमांक आहे 3, Iचं क्रमांक आहे 9 आणि Lचं क्रमांक आहे 12. मग आपण जर 3ला जर 2नं गुणलं तर किती येते, 3 2 6 येते, पण इथं 9 आहे म्हणजे येणार नाही. मग आता बघा दुसरा क्रमांक बघू आपण. ऑप्शन दुसरा आहे आपल्याकडे DHP. बघा Dचं क्रमांक येते आपल्याकडे 4, Hचं क्रमांक येते 8 आणि Pचं क्रमांक येते 16. बघा या 4ला जर 2नं गुणल्या तर 4 2 8 होते, 8ला जर 2नं गुणल्या 8 2 16 येते, म्हणजे हा क्रमांक बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 25वा. प्रश्न क्रमांक 25वा काय दिला बघा. B आहे, D आहे, G आहे, त्याच्यानंतर E आहे, J आहे, P आहे, त्याच्यानंतर HPY हे असे क्रमांक आहेत. तर आता आपण याला नावं देऊन टाकूया. आता नावं काय दिलं बघा ह्याच्यामध्ये. हे B आहे 2 क्रमांक, D आहे 4 आणि G आहे 7, E आहे आपल्याकडे 5, J आहे 10 आणि P आहे आपल्याकडे 16, H आहे आपल्याकडे 8 आणि P आहे आपल्याकडे 16, Y आहे आपल्याकडे 25. आता याच्यामध्ये जर तुम्ही संबंध व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न जर केलात तर याच्यामध्ये काय दिसते पहा मित्रांनो. हे जे 2 आहेत म्हणजे हे 2 + 4 + 1 केला तर 7 बनते. 2 आणि 4 6, 6 आणि 1 7. इथं बघा 5 + 10 + 1 जर ॲड केला तर किती बनते 16. बघा 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, म्हणजे 8 + 16 + 1 मनानं ॲड करायचं आहे, म्हणजे किती होते हे 24 हे 25. बघा हे 25, म्हणजे ह्याची बेरीज तुम्हाला इथं लिहिलेली आहे. यांच्या दोघांची बेरीज करून 1 ॲड करायचं, यांच्या दोघांची बेरीज करून 1 ॲड करायचं, बेरीज करून 1 ॲड करायचं, तर ही संख्या येते. ही संख्याचं क्रमांकचं अक्षर इथं लिहिलेलं आहे. तर आता आपण ऑप्शन बघूया. ऑप्शन क्रमांक जर 1 बघितला आपण 25वा,
तर आहे DHN आहे. मग आपल्याला Tचं क्रमांक लिहावं लागेल 4, Hचं क्रमांक लिहावं लागेल 8. यांची बेरीज करून आपल्याला काय करावं लागेल, एक ॲड करावं लागेल. तर उत्तर काय येते, 8 आणि 4 12 आणि 1 13 होते. 13व्या क्रमांकाला N आहे का, 13व्या क्रमांकाला N आहे का, नाही, N 14व्या आहे. मग इथं 13 येते, पण N कुठं आहे, N आहे आपला 14व्या क्रमांकाला, म्हणून हा उत्तर येणार नाही. आता दुसरा ऑप्शन बघू आपण. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे CFH. बघा, C किती क्रमांकचा आहे, 3. F किती आहे, 6. मग आता पहा, 3 + 6 + 1 म्हणजे किती होते, 3 9 1 10. 10 क्रमांकला H आहे का, बघा H 8 क्रमांकला आहे. 10 क्रमांकाला आपलं 10 क्रमांकला H नाही, H तर 8 क्रमांकला आहे, म्हणून हा बी ऑप्शन येणार नाही. आता आपण तिसरा ऑप्शन बघूया. तिसरा ऑप्शन काय दिलं, 25वा आपल्याला दिलेला आहे CFJ. बघा CFJ हा दिला. Cचा क्रमांक किती आहे, 3. Fचा क्रमांक किती आहे, 6. Jचा क्रमांक किती आहे, Jचा क्रमांक आहे 10. मग आता यांची बेरीज करू. 3 + 6 + 1 बरोबर किती होते, 3 आणि 6 9 1 10 म्हणजे 10 आलं. मग 10 क्रमांकालाच J आहे, म्हणून हा ऑप्शन तुमचा बरोबर आहे. अशा प्रकारे आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 26वा. बघा 26वा प्रश्न काय दिला तुम्हाला, इथं आहे, लिहून घेऊ आपण. 26वा आहे HIKN हा एक आहे, नंतर CDFI हा एक आहे, नंतर आहे TUWZ हा एक आहे. तर आता आपण काही करू नये, डायरेक्ट सरळ काय करू, यांचे क्रमांक लिहून घेऊया. Hचं क्रमांक येते 8, Iचं क्रमांक येते 9 आणि Kचं क्रमांक येते 11, Nचं क्रमांक येते 14, Cचं क्रमांक येते 3, Dचं क्रमांक 4, Fचं क्रमांक 6, Iचं क्रमांक 9. बघा, Tचं क्रमांक आहे 20 आणि Uचं क्रमांक आहे 21 आणि Wचं क्रमांक आहे 23 आणि Zचं क्रमांक आहे 26. आता ह्या क्रमांकामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर मित्रांनो, याच्यामध्ये काय सापडते, याच्यामध्ये तर पहा, हे 8चं 9 झालं म्हणजे +1 केलं, 9चं 11 झालं म्हणजे +2 केलं, 11चं 14 झालं म्हणजे +3 केलं. याच्यामध्ये 1 ॲड केलं, ते 2 ॲड केलं, नंतर 3 ॲड केलं. बघा, याच्यात 1 ॲड केलं, 3मध्ये 1 ॲड केलं तर 4, मग नंतर परत 4मध्ये 2 ॲड केलं तर 6, 6मध्ये 3 ॲड केलं तर 9. बघा, 20मध्ये 1 ॲड केला तर 21, 21मध्ये 2 ॲड केला तर 23, 23मध्ये जर 3 ॲड केला तर 26. म्हणजे सुरुवातीला 1 ॲड करायचं, दुसऱ्यानंतर 2 ॲड करायचं, नंतर 3 ॲड करायचं, असा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. तर आता पहिला पर्याय जर बघितला आपण, तो आहे तो आहे ABDH हा आहे. मग Aचं क्रमांक किती आहे, 1, Bचं क्रमांक किती आहे, 2, Dचं क्रमांक किती आहे, 4 आणि Hचं क्रमांक किती आहे, 8. बघा, 1मध्ये 1 ॲड केलं तर 4, 4मध्ये 2 येते, 2मध्ये 2 ॲड केलं तर 4, मग 4मध्ये किती ॲड करावं लागेल, आता 3 ॲड करावं लागेल. 4मध्ये 3 ॲड केलं 7 येते, पण इथं 8 दिलं म्हणजे हा येणार नाही. आता दुसरा बघूया. दुसरा आहे YZBE. बघा, दुसरा आहे YZBE. मग Yचं क्रमांक किती आहे आपल्याकडे, Yचं क्रमांक 25 आहे, Zचं क्रमांक 26 आहे, Bचं क्रमांक आहे आपल्याकडे 2 आणि Eचं क्रमांक आहे 5. मग आता बघा, आपण काय केलं, 25मध्ये 1 ॲड केला, किती आलं, 25मध्ये 1 ॲड केलो आपण तर आपल्याला भेटते 26 आणि 26मध्ये जर आपण पहा मित्रांनो, याच्यामध्ये काय संबंध दिलेला आहे, इथं याच्यामध्ये 1 ॲड केलं, याच्यामध्ये 2 ॲड केलं, मग नंतर ऑप्शन नंबर हे 2 बरोबर येते मित्रांनो. कारण बघा, 25मध्ये 1 ॲड केलं, नंतर इथं ह्या 2मध्ये किती ॲड केलं, 2 ॲड केलं. तर आता याच्यामध्ये जर 2 ॲड केलं तर किती येऊ राहिलं, इथं येत नाही, कारण ह्या 25मध्ये 1 ॲड केलं तर 2 येत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2. तर 26मध्ये आपण 2 ॲड केलं काय होते मित्रांनो, पहा, या 26मध्ये इथं 1 ॲड केलं, 25मध्ये 1 ॲड केलं तर 26 येते, 26चं झड आलं. मग या 26मध्ये आपल्याला 2 ॲड करायचं आहे. 26मध्ये जर 2 ॲड केलं तर काय येते, 27 28 येते, म्हणजे 28 क्रमांकला कोण आहे बघा. पण 26 झाल्यानंतर 27ला येते आपलं A. परत एकदा मी तुम्हाला सांगितलं ना, ABCDमध्ये 26 झाल्यानंतर 27 येते, 27ला A असते, मग 28ला कोण असते, B. मग इथं B दिलं बघा, 28ला B ऑलरेडी इथं दिलेलं आहे.
म्हणजे बीची किंमत इथं आपल्याला 2 न घेता आता 28 घ्यायचं आहे. मग परत 28मध्ये आता किती ॲड करावं लागेल, आपल्याला 3 ॲड करावं लागेल. काय ॲड करावं लागेल, 3. मग 28मध्ये जर 3 ॲड केलं तर किती येते, 28मध्ये जर आपण 3 ॲड केलं तर होते आपल्याकडे 28, 29, 30, 31 होते. मग 31 जर बघितलं तर 31 हे ई आहे ना, ई आपल्याला 31 घ्यायचं आहे, कारण ABCD इथं संपलेली आहे, पण आपल्याला संपत नाही ABCD. 26च्या नंतर 27 येते. म्हणजे आपण जर इथे 31 नंबरला जर बघितलं तर बघा, 26च्या नंतर हे 27A, 28B, 29C आणि 30 का असते D आणि 31 का असते ई असते, 31E असते. म्हणजे इथं ई ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. थोडं व्यवस्थित समजून घ्या तुम्ही, कारण मी तुम्हाला पहिलंसुद्धा सांगितलं 26च्या नंतर आपल्याला ABCD संपत नाही. 26च्या नंतर 27, 28, 29, 30 परत एकदा A B पासून सुरू घ्यायचं आहे. इथं तसंच केलं. 25मध्ये 1 ॲड केलं तर 26 आलं. 26मध्ये जर 2 ॲड केलं तर किती येते, 28 होते. मग 28ला कोण येते, B येते, म्हणून इथं B दिलं. परत 28मध्ये आपल्याला 3 ॲड करायचे तर 31 होते. 31ला कोण येते, परत ई येते, म्हणून इथं ई आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 27वा. आता बघा 27वा प्रश्न आहे आपल्याकडे इथं, तो लिहून घेऊ आपण. तर 27 क्रमांकचा क्वेश्चन आहे, XWVU हा एक आहे, RQPO हा एक आहे, IHGF हा एक आहे. आपण क्रमांक लिहून घेऊया. आता बघा, Xचं क्रमांक किती आहे, 24, Wचं क्रमांक किती आहे, 23, Vचं क्रमांक किती आहे, 22 आणि Uचं क्रमांक किती आहे, 21. म्हणजेच काय होत आहे इथं बघा, 21, 22, 23, 24 म्हणजे इथं सरळ ABCDचं क्रमांकच आहे. बघा UVWX, बघा UVWX क्रमांक माहीत आहे आपल्याला. बघा OPQR, बघा FGHI म्हणजे असं क्रमांक असंच चाललं, क्रमाने ABCD चालू आहे, अशी क्रमाने चालू आहे या साईडनं. कळालं तुम्हाला. बघा UVWX OPQR अशी ABCD चालू आहे, FGHI अशी ABCD चालू आहे. तर आता ऑप्शनमध्ये आपण बघू कुठं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय येते, ऑप्शनमध्ये तुमच्याकडे जर बघितलं याच्यामध्ये JKL JK. आता इथं बघा H हे दुसरं बघा, Hच्या नंतर G येते, Gच्या नंतर F येते, Fच्या नंतर E येते. बघ हे अशी उलटी ABCD घ्यायचं आपलं, अशी उलटी घ्यायची आहे. बघा HGFE म्हणजे हा येतो, हा क्रमांक येतो, हा दुसरा क्रमांक तुमचा याचं बरोबर उत्तर येते मित्रांनो. म्हणजे 27वा किती आहे, दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. आता आपण 28वा बघूया. 28वा किती आहे प्रश्न, फक्त क्रमानं दिलेले आहे, तुम्ही बघू शकता तिथं क्रमांक खूप सोपा आहे. ते F आहे, L आहे, R आहे, X आहे, नंतर B आहे, D आहे, F आहे, H आहे, नंतर T आहे, H आहे, L आहे, P आहे. मग आता याचे आपण एकदा क्रमांक लिहून घेऊ. Fचं क्रमांक 6, Lचं क्रमांक आपल्याकडे 12 आहे, Rचं क्रमांक 18 आहे, Xचं क्रमांक 24 आहे, Bचं क्रमांक 2 आहे आणि Dचं क्रमांक 4 आहे, Fचं क्रमांक 6 आहे, Hचं क्रमांक 8, Dचं क्रमांक 4, Hचं क्रमांक 8, Lचं क्रमांक 12, Pचं क्रमांक 16. मग आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर काय संबंध दिसतो, याच्यामध्ये संबंध बघा मित्रांनो काय दिसत आहे. तुम्ही व्यवस्थित जर याच्यामध्ये बघितलं तर हे बघा, 6 दुने 12 म्हणजे 2 न गुणलेला आहे, 6 दुने 12. मग परत 12 1 12, 12 2 24, 12 आता 2 न गुणलं तर याच्यामध्ये परत म्हणजे 2 न गुणलं म्हणजे 6 ॲड केलं, 6 ॲड केलं तरी चालते. 2 न गुणण्यापेक्षा 6 ॲड करू, 6मध्ये 6 ॲड केलं तर 12 येते. मग 12मध्ये आपण प्लस 6 करू तर 18 येते. मग 18मध्ये जर आपण 6 ॲड केला तर 24 येते. बघा इथं बी तसं होते. आता इथं बी सेम होते. इथं सुरुवातीला किती ॲड करू, 2 ॲड करू, 4 होते. याच्यामध्ये किती ॲड करू, 2 ॲड करू, 6 होते. ह्याच्यामध्ये किती ॲड करू, 2 ॲड करू, 8 होते. इथं बघा ह्याच्यामध्ये 4 ॲड करू, ह्याच्यामध्ये 4 ॲड करू, ह्याच्यामध्ये 4 ॲड करू तर 16 होते. म्हणजे जी संख्या याच्यामध्ये ॲड करून बनवत आहे ती सारखी संख्या ॲड करत आहे. तर आता आपण ऑप्शन बघू कोणती सारखी संख्या याच्यामध्ये ॲड केलं तर आपला ह्याच्यासारखं ऑप्शन भेटेल.
आता बघा आपण ऑप्शन क्रमांक 1 जर बघितला तर एक आहे आपल्याकडे CBGI, म्हणजे सगळ्यामध्ये जे क्रमांक आहेत ते फरक आहे, ते सारखं आहे. बघा Cचं 3 येते, Bचं किती येते 2 येते, आणि Gचं किती येते 7 येते, Iचं किती येते 9 येते. आता जर बघितलं तर तुम्ही या 3मध्ये किती ॲड केलं, 3मध्ये त्यांनी 1 मायनस केलेलं आहे, 2मध्ये किती 5 ॲड केलेलं आहे, म्हणजे हे काही व्यवस्थित नाही इथं. मग आता आपण दुसरं बघूया. दुसरं किती आहे आपल्याकडे ऑप्शन CFIL हा आहे. मग आता लिहून घेऊ. Cचं 3 येते, Fचं 6 येते, Iचं 9 येते आणि Lचं येते 12. बघा 3मध्ये किती ॲड केलं, 3 ॲड केलं. 6मध्ये किती ॲड केलं, 3 ॲड केल्यामुळे 9 येते. 9मध्ये किती ॲड केलं, 3 ॲड केल्यामुळे 12 येते. म्हणजे हा क्रमांक व्यवस्थित आहे, सगळ्यामध्ये फरक 3-3चा आहे. इथं 4 होता, इथं 2चा, इथं 6चा होता. मग सारखा फरक असणारा ऑप्शन असणार आहे. सारखा फरक ऑप्शन नंबर 2मध्ये आहे, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 29 बघूया. तर 29वा प्रश्न लिहून घेऊ आपण. DUWF हा एक पद आहे, HQSJ हा एक पद आहे, AXZC हा एक पद आहे. याचे क्रमांक लिहू आपण. D किती आहे 4, U किती आहे आपल्याकडे U 21, W किती आहे 23, F किती आहे 6. बघा H किती आहे 8, Q किती आहे 17, S किती आहे 19 आणि G आहे आपल्याकडे 10. हे 1 आहे, X 24 आहे, Z 26 आहे, C 3 आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला संबंध शोधायचा आहे. आता जर बघितलं तर मित्रांनो याच्यामध्ये काय संबंध तुम्हाला सापडतं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर हा जो D आहे आणि F आहे, D आणि Fमध्ये 2चा फरक आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 ॲड करायचं. बघा याच्यामध्ये 2 ॲड करायचं आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्ये किती आहे, याच्यामध्ये 2 मायनस करायचं आहे. याच्यामध्ये 2 मायनस. बघा 23मधून 2 गेले 21, 6 हे 4मध्ये 2 ॲड केला तर 6. मग इथं बघा अजून परत 8मध्ये 2 ॲड केला तर 10 येते, 10वं क्रमांक लिहिलं. 19मधून 2 मायनस केला तर किती येते 17 येते. बघा 1मध्ये 2 ॲड केला तर 3 येते, 26मध्ये आपण 2 मायनस केला तर 24 येते. मग अशाच क्रमांकाचा, अशाच संबंधचा पर्याय आपला शोधायचा आहे. तर पहिला पर्याय जर आपण बघितला तर पहिला पर्याय आहे ABCD. Aचं 1 येते, Bचं 2 येते, A 3, Cचं 3 येते, याचं 4 येते. मग आता याच्यामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये आपण ॲडिशन करूया. पहिल्यामध्ये इथं 2 ॲड करायचं आहे, 1मध्ये 2 ॲड केलं तर 4 येते का, येत नाही, म्हणजे हा तर पर्याय कटलाच. आता दुसरा बघा. दुसरा आहे PRUV. Pचा क्रमांक 16 आहे, Rचा क्रमांक 18 आहे, Uचा क्रमांक 21 आहे, Vचा क्रमांक 22 आहे. मग आता एक पहिलाच डायरा बघू आपण. 16मध्ये जर 2 ॲड केलं तर 22 येत नाही, म्हणजे हा बी चुकीचा आहे. आता तिसरा क्रमांक. तिसरं काय आहे आपल्याकडे, तिसरं दिलं आहे KLED. मग आता क्रमांक लिहू. Kचा क्रमांक आहे 11, Lचा क्रमांक आहे आपल्याकडे 12, Eचा क्रमांक आहे 5 आणि Dचा क्रमांक आहे 4. मग 11मध्ये जर 2 ॲड केलं तर 4 येते का, येत नाही, म्हणजे हे बी काही पण देऊन ठेवलेले आहे. असं बनतच नाही. बघा पहिलं 4 आहे, शेवटचं 6 आहे, म्हणजे 4मध्ये 2 ॲड केलं तर 6, 8मध्ये 2 ॲड केलं तर 10, 1मध्ये 2 ॲड केलं तर 3, असं झालं पाहिजे. म्हणजे आता लास्ट ऑप्शन आहे आपलं चौथा ऑप्शन आहे आपल्याकडे KNPM. आता आपण याचे अक्षर क्रमांक लिहून घेऊ. Kचा क्रमांक येते 11, Nचा क्रमांक येते 14, Pचा क्रमांक येते 16 आणि Mचा क्रमांक येते 14. मग हा ऑप्शन येणारच, कारण ऑप्शन लास्ट आहे. बघा 11मध्ये जर आपण किती ॲड केलो, 11मध्ये जर 2 ॲड केलो, आपला 11मध्ये किती ॲड करायचं आहे, 2 ॲड करायचं आहे. 11मध्ये किती ॲड करायचं आपल्याला, 2 ॲड करायचं. 11मध्ये 2 ॲड केल्यानंतर 14 होत नाही मित्रांनो, 13 होते. बघा इथं Mची किंमत किती आहे, 13 आहे. मी चुकीनं काय लिहिलो, इथं 14 लिहिलो, ही 13 आहे मित्रांनो. M किती क्रमांकावर असते, 13 क्रमांकावर असते. मग 11मध्ये 2 ॲड केलं तर 13, म्हणजे M बरोबर आला. आता इथं मायनस करायचं आहे. 16मधून 2 मायनस करायचं आहे. 16मधून जर 2 मायनस केलं तर 14 बनते, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 तुमचं एकदम बरोबर आलेलं आहे आपल्या या पदांच्या संबंधी. म्हणून आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा. आता पहा 30 नंबरचा आपण प्रश्न लिहून घेऊ. पहिलं इथं आहेत प्रश्न, मी सगळे इथले प्रश्न बघून लिहित आहे. तर आता पहा प्रश्न क्रमांक 30चा काय दिलेला आहे.
तो दिलेला आहे CJ हा आहे, KF हा एक आहे, GL हा एक आहे. आपण क्रमांक लिहून घेऊ याला. क्रमांक काय येते बघा, Cचं क्रमांक 3 आहे आणि Jचं क्रमांक आहे 10 आणि Kचं क्रमांक आहे आपल्याकडे 11, Fचं क्रमांक 6, Gचं क्रमांक आहे 7 आणि Lचं क्रमांक आहे 12. आता याच्यामध्ये जर तुम्ही संबंध व्यवस्थित लक्ष देऊन जर बघितला तर याच्यामध्ये काय येते पहा मित्रांनो. आता आपण याच्यामध्ये काय करू शकता, आता हे बघा, आता याच्यामध्ये काय होऊ शकते दोघांमध्ये. आता यांच्या दोघांमधला जो फरक आहे आपल्या या 3 आणि 7 मधला फरक, किंवा 3 मध्ये किती मिसळलं, 7 ॲड केलं. त्याच्यानंतर पुढे बघा ह्याच्या दोघांमधला फरक, याच्या दोघांमधला फरक किती आहे, 11 मधून 6 केले तर 5, म्हणजे फरक घेऊ आपण इथं. काय घेऊ, फरक घेऊ. ह्या दोघांमधला फरक, ह्या सगळ्यामधला काय करू, फरक घेऊ. फरक किती आहे, 10 मधून 3 गेले 7 आणि 11 मधून 6 गेले 5 आणि 12 मधून 7 गेले 5 होतात. म्हणजे फरक कितीचा आहे, फरक कितीचा नाही, हे सगळं फरक किती आहे, मूळ संख्या आहेत. हे सर्व संख्या कशा आहेत, मूळ संख्या. फरक यांचा जर काढला तर मूळ संख्या आहे. मग तसंच आता ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि त्यांचा फरक काढायचा आहे, मूळ संख्या येते का बघायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे H आणि D. मग Hचा क्रमांक घेऊ आपण. H किती आहे आपल्याकडे 8 आहे, D किती आहे 4 आहे. मग याचा जर फरक काढला तर याचा फरक किती येतो, याचा फरक 4 ही मूळ संख्या आहे काय, मूळ संख्या नाही, म्हणून हा तर येणार नाही. दुसरं ऑप्शन बघा, दुसरं आहे P आणि T. Pचा क्रमांक 16 आहे, Tचा क्रमांक 20 आहे. मग 20मधून 16 गेले, 20मधून 16 गेले तर 4 होतात. 4सुद्धा मूळ संख्या नाही, म्हणून हा बी येणार नाही. नंतर तिसरा आहे आपल्याकडे RK आहे. Rचा क्रमांक किती आहे 18 आणि Kचा क्रमांक किती आहे 11. मग 18मधून जर 11 गेले तर किती होतात, 6 होतात. म्हणजे हा बी ऑप्शन 11 हे 18मधून आपण 11 काढला तर इथं 7 होतात. किती होतात, 7 होतात. 6 नाही 7 होतात. मग 7 ही काय आहे, 7 मूळ संख्या आहे. 7 ही मूळ संख्या आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर उत्तर येणार आहे. कारण फरक सगळ्याचा कसा आला होता, मूळ संख्या आला होता सगळ्याचा फरक, म्हणून मूळ संख्या फरक आहे. तर याचं मूळ संख्या फरक नाही, ह्याची नाही. तिसऱ्याची 7 आहे, म्हणून 7 तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 दिलं KOM, नंतर आहे AYC, नंतर आहे HRJ हे आहेत. मग आता यांचे क्रमांक आपण लिहून घेऊया. Kचं क्रमांक येते 11, Oचं क्रमांक येते 15, Mचं क्रमांक येते 13, Aचं 1 येते, Yचं 25 येते आणि Cचं 3 येते. Hचं क्रमांक 8 आहे, Rचं क्रमांक 18 आहे, Jचं क्रमांक 10 आहे. मग आता याच्यामध्ये जर संबंध व्यवस्थित तुम्ही बघितला तर याच्यामध्ये काय होते पहा मित्रांनो, इथं बघा 12 आहे, 15 आणि किती होते, 15 आणि 13 किती होते मित्रांनो, 15 आणि 13 होतात 28. बघा 25 आणि 3 किती होतात, 28 होतात. इथं बघा 18 आणि 10 किती होतात, 18 + 10 किती होतात, 28 होतात. म्हणजे दोन जे शेवटची संख्या आहेत त्यांची बेरीज किती येऊ लागली, या शेवटच्या संख्येची 28 आली. मग तसं त्याचा ऑप्शन शोधायचं आहे की शेवटच्या संख्येची बेरीज कशी आली पाहिजे, 28 आली पाहिजे. पहिलं ऑप्शन आहे FTH आणि दुसरं ऑप्शन आहे YCW. मग आता आपण बघूया क्रमांक कोणते 28 येते ते बघूया. आता बघा F किती आहे, F 6 आहे, T किती आहे 20 आहे, H किती आहे 8 आहे. मग पहिल्याची जी आली की हे बघा 20 + 8 किती येते, 28 येते. म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. दुसरा बी आपण लिहिलं चेक करूया. हे 25 येते, Cचं किती येते 3, Wचं किती येते 23. म्हणजे 3 + 23 किती होते, 26 होते. मग 26 आली का, 28 आली, म्हणून 28 आलेली पर्याय क्रमांक 1 तुमचं बरोबर उत्तर आहे. आता बघू आपण प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 काय दिला बघा, I दिलं, J दिलं, नंतर C आहे, P आहे, R आहे, A आहे. मग याचे क्रमांक आपण लिहून घेऊया. क्रमांक काय दिलं पहा, आयचं क्रमांक आहे आपल्याकडे 9, Jचं क्रमांक आहे 10 आणि Cचं क्रमांक आहे 3, Pचं क्रमांक आहे 16, Rचं क्रमांक 18, Eचं क्रमांक 1. आता जर याच्यामध्ये तुम्ही संबंध बघितला तर काय संबंध आहे पहा. याच्यामध्ये संबंध असा आहे मित्रांनो, आपण जर यांच्या दोघांची बेरीज केला, यांच्या दोघांची जर बेरीज केला तर यांच्या दोघांची बेरीज किती बघा, 9 + 10 19 होते, 3 + 16 किती होते 19 होते
18 प्लस 1 किती होते? 19 होते. म्हणजे सगळे दोघांची बेरीज किती आली? दोन क्रमांकांची बेरीज किती आली? 19 आली. 19 19 19. मग आपला ऑप्शनसुद्धा शोधायचा आहे. सोपा आहे. किती सोपा आहे? 19 आली पाहिजे. पहिला आहे OP आणि दुसरा आहे MF आणि आपण तिसरं बघूया. तिसरं बघून पहिले दोन तर बघू. ओची किंमत किती आहे? 15. पीची किंमत किती आहे? 16. मला सांगा 15 आणि 16 19 होते का? होत नाही, ते 31 होते, म्हणजे चुकीचं आहे. M किती आहे? 13 आणि F किती आहे? F आहे 6. मग मला सांगा 13 प्लस 6 किती होते मित्रांनो? 19 होते, म्हणजे 19 आलं, म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. 32वा प्रश्न. आता आपण बघूया 33वा प्रश्न. तर पहा मित्रांनो 33वा प्रश्न बघूया. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचे काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही टाकू शकता. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 33वा. तर पहा 33वा क्रमांकाचा प्रश्न आहे RPTN, त्याच्यानंतर CAEY, त्याच्यानंतर आहे IGKE. हे असे प्रश्न आहेत. क्रमांक देऊन टाकू आपण पटपट क्रमांक देऊ. हे 18 येते, Pचं 16 येते, Tचं 20 येते, Nचं 14 येते, Cचं 3 येते, याचं 1 येते, 5 येते याचं क्रमांक, याचं 25 येते, Iचं क्रमांक 9 येते, Gचं क्रमांक 7, Kचं क्रमांक 11, Eचं क्रमांक 5. आता क्रमांक आपण दिलो. आता आपण संबंध बघूया. आता जर संबंध तुम्ही बघितला तर पहा मित्रांनो, हे 18मधून 2 मायनस केलं तर 16. हे 20 आहे, 20मधून काय करायचं आहे, किंवा या 16मध्ये 4 प्लस केला तर 20 होते, आणि ह्या 20मधून किती मायनस करावं लागेल? 6 मायनस करावं लागेल, तर 14 होते. इथं बी तसंच केलं बघा. या 3मधून 2 मायनस केलं तर 1 बनलं. 1मध्ये किती ॲड केलं? 4 ॲड केलं तर 5 बनलं. 5मध्ये किती ॲड केलं? 5मध्ये किती ॲड केलं तर आपल्याला इथं वायची किंमत दिलेली आहे.